नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिरातीसुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या झूम मीटिंगमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत व्यवहारी अपूर्णांक याचा भाग दुसरा. काल आपण व्यवहारी अपूर्णांक हे उदाहरण बाय ट्रिक्स कसे सोडवायचे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण या व्हिडिओचा दुसरा भाग पाहत आहोत. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न जो आहे तो 2023 ला 8वी कृषी शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो 2023 ला 8वी शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नात तो प्रश्न मी टाईप केलेला आहे, तर तो प्रश्न मनातल्या मनात वाचला. ठीक आहे. माईक म्यूट करा सर्वांनी. काय म्हणले, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. समजा अंश x समजला, अंश मी काय समजला x, तर छेद काय आहे अंशापेक्षा 6 ने मोठा म्हणजे छेद आहे x अधिक 6. इथपर्यंत समजते सगळ्यांना? जे पहिलं वाक्य आहे त्या पहिल्या वाक्याची मांडणी केली आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. मग अंश x समजला, मग छेद काय समजला x अधिक 6 समजला. जर अंश 1 ने कमी केला, आता ही जी आहे काय केलं ह्याच्यामध्ये, ह्याच्यातला अंश 1 ने कमी केला म्हणजे x वजा 1. अंश 1 ने कमी केला म्हणजे अंशामध्ये x आहे, x वजा 1 केलं. आणि छेद 9 ने वाढवला. छेद 9 ने वाढवला म्हणजे काय, छेद काय होता रे आपला पहिला, आपला छेद होता x अधिक 6, तो कितीने वाढवला 9 ने वाढवला. तर अपूर्णांकाची किंमत काय होते, अपूर्णांकाची किंमत 1/2 होते. हे समीकरण सोडवायचं आता म्हणजे उत्तर येईल. ओके, समजते इथपर्यंत सगळ्यांना? आता बघा, 1 वजा 1 ला x वजा 1, छेदामध्ये x अधिक 6 अधिक 9, 6 अधिक 9 काय ते सांगा रे? 15. तर हे समीकरण सोडवा. तिरकस गुणाकार करायचंय. काय करायचंय? तिरकस गुणाकार. 2 गुणिले x वजा 1, 1 गुणिले x अधिक 15. एक गुणिले x अधिक 15. ठीक आहे. 2 गुणिले x वजा 1 करा, 2x वजा 2. या 2 ने पूर्ण कंसाला गुणायचंय. पहिल्यांदा x ला गुणलं 2x झालं, 2 न पुढे वजा 1 ला गुणलं वजा 2 आलं. 1 ने गुणाकार केलं तर काय येतं, तीच संख्या येते x अधिक 15. ठीक आहे. आता x एका बाजूला घ्या, 2x हे x जे आहे राईट हँड साईडला, ते लेफ्ट हँड साईडला आलं, वजा 1 झालं. हे वजा 2 आहे, ते राईट हँड साईडला गेलं, अधिक 2 झालं. 2x म्हणून x गेले, x आले. 2x म्हणून 1 x वजा झाली, काय राहिले x राहिलं. 15 प्लस 2 काय आलं 17 आलं. याचा अर्थ तुमचा अंश म्हणजे x काय आलं 17 आलं. मग छेद काय असणार आहे, छेद काय असणार सांगा. छेद हा किती आहे 6 ने मोठा आहे, x अधिक 6. छेद तुमचा असणार आहे 23. तर 6 काय तर सांगा 23. आणि छेद 23. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षेला 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, समजला हा प्रश्न? लिहून घ्या.
ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सर थांबा एक मिनिट. बर, नाही झालं लिहून. हा प्रश्न समजला ना सगळ्यांना? हो सर. हा. हो सर. आता आपण स्वाध्यायामध्ये प्रश्न बघूया. ठीक आहे, आपण हे करूया, पुढचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेतोय स्वाध्याय 9.3 मधला. स्वाध्याय 9.3 मधला पहिला प्रश्न घेतोय. ठीक आहे, 8वी स्कॉलरशिप नवनीत स्वाध्याय 9.3 मधला पहिला प्रश्न घेतोय. 7/9 7/9 7/9 गुणिले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती? स्वाध्याय 9.1 मला पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, कसं सोडवणार? ही पदावली आहे. पदावली ही कशी? अपूर्णांकाची पदावली. अपूर्णांकाच्या पदावलीत भागाकार गुणाकार डावीकडे उजवीकडे पहिल्यांदा येत ते करायचं, त्यामुळे मी गुणाकार पहिल्यांदा करतोय. ठीक आहे, 7/9 गुणाकार काय येतो? किंवा गुणाकार तसाच ठेवा, गुणाकार करूच नका तुम्ही, काय करा तसंच ठेवा. आपण भागाकार पहिल्यांदा करूया. गुणाकार केला काय न केला काय तरी हीच संख्या येणार आहे, बरोबर आहे. 9 गुणिले 9 भागिले ही जी भागिले आहे, ज्यावेळेस अपूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेस आपण काय घेत असतो? गुणाकार व्यस्त घेत असतो. काय घेत असतो? गुणाकार व्यस्त. अपूर्णांकाचा ज्यावेळेस भागाकार करतो त्यावेळेस आपण गुणाकार व्यस्त घेतो. 7/9 गुणाकार व्यस्त काय? 9/7. ठीक आहे, 9 कॅन्सल, हे छेदातलं 9 कॅन्सल. कारण हे कॅन्सल काय होतंय? कारण ह्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून इथं कॅन्सल होतंय. हे 7 कॅन्सल, हे 7 कॅन्सल. ओके, राहिलं काय? 7/9 अधिक 7/9 छेद अंशाची बेरीज होते 7 अधिक 7 छेद समान म्हणून अंशाची बेरीज. ठीक आहे, 7 7 14 14/9 तुमचं उत्तर आहे. समजतंय का? माना हलवा दिसतंय तुम्ही मला? आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लिहिला प्रश्न सर थांबा राहिलाय. हो सर. सोबतच लिहून घ्यायचं माझ्या. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जो आपला कालचा शेवटचा प्रश्न होता, जो आपला प्रश्न लिहिण्यात चुकलाय असं म्हटलं होतं, तो प्रश्न घेऊया. ठीक आहे, कालचा जो शेवटचा प्रश्न होता तो प्रश्न लिहिण्यात त्या प्रकारचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, आजचा 9 स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न, 9.3 स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न. 3/5 च्या 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवावेत? किती मिळवल्यास? किती मिळवल्यास? माईक म्यूट करा, पण असं घरातला आवाज येतोय. 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास? हा, 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास? संकेत डोबे, माईक म्यूट कर, तुझ्या घरातला आवाज येतोय. संकेत अनम्यूट होतोय. नाही, मी करतोय म्यूट इथून, अनम्यूट करू नको. हा, चार्जिंग कमी आहे त्यामुळे होते. असू दे, माईक म्यूट करून ठेव, चार्जिंगचा काही प्रश्न नाही त्यामध्ये. हो. 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास? किती मिळवल्यास? 1/5 1/5 हा अपूर्णांक मिळेल.
हा प्रश्न आहे नवनीत स्वाध्याय 9.3 मधला दुसरा प्रश्न. हा काय करायचंय 3/5च्या 4/3 मध्ये चहा हा शब्द आला तर काय करायचं असतं रे? शाब्दिक उदाहरणामध्ये चहा शब्द वापरला तर काय करायचं असतं सांगा? गुणाकार. व्हेरी गुड. गुणाकार करायचं असतं. 3/5च्या मधल्यामुळे 4 मधल्यामुळे गुणिले घेतलं. 4/3 मध्ये 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास किती मिळवले आपल्याला माहित आहे का? नाही माहित. म्हणून मी एक्स समजलं. किती मिळवले म्हणून आपल्याला माहित आहे का? नाही माहित. म्हणून मी काय समजलं? एक्स समजलं. हा तर काय येतो? अपूर्णांक 1/5 अपूर्णांक येतो. असं हे आपल्याला गणितामध्ये सांगितलंय. ही मांडणी समजली सगळ्यांना? हो सर. हा आता बघायचंय हो ही सर. मांडणी सोडून हो घ्यायचंय. सर. हे 3 कटले हे 3 कटले अंशातले 3 कटले छेदातले 3 कटले. हे अपूर्णांकाची काटाकाटी केली होते ज्यावेळेस दोन अपूर्णांकामध्ये गुणाकार असतो त्यावेळेसच अपूर्णांकाची काटाकाटी होते. ओके. आता अंशात काय राहिले? 4 राहिले. छेदामध्ये काय राहिले? 5 राहिले. अधिक एक्स बरोबर 1/5. आता 4/5 हा पूर्णांक आहे तो राईट हँड साईडला गेला, बरोबरच्या उजव्या बाजूला गेला तर काय होणार? तो वजा होणार. 1/5 वजा 4/5 छेद समान आहे. 5 हा छेद समान आहे दोन्ही ठिकाणी म्हणून छेद समान. अंशाची काय केली? अंशाची वजाबाकी केली. वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी केली. 1 मधून वजा 4 गेली काय राहते सांगा? -3 भागिले -3. उत्तर काय आलं? एक्स बरोबर -3/5. समजते सगळ्यांना? हो सर. तहरीम मलबेरी दररोज क्लासला येत चला बरं का. तुम्ही मध्ये मध्ये क्लासला नसता. तहरीम मलबेरी सर ते -3 कसं आलं? 1 म्हणून -4 केले तर काय येतं? -3 येतं. 1 - 4 इथे बघा शेवटची त्याच्या आधीची स्टेप बघा. अधिक 1 आणि -4 मग काय होतं? वजाबाकी करावी लागते. 4 म्हणून 1 गेले 3 राहिले. मोठ्या संख्येत चिन्ह वजा आहे म्हणून -3 आलं. समजलंय? हा आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नवनीत स्वाध्याय 9.3 मधला तिसरा प्रश्न. 3.1/4 या व्यवहार्य अपूर्णांकाची किंमत किती? याची किंमत आपल्याला दशांश पूर्णांकात काढायची आहे. 3.1/4 याची किंमत आपल्याला काय करायची आहे? दशांश पूर्णांकामध्ये काढायची आहे. पहिल्यांदा हा पूर्णांक सोडून घ्या. ठीक आहे. 3 गुणिले 4 अधिक 1/4 हे काय करतोय? हा जो व्यवहार्य पूर्णांक आहे तो आपण हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तो मी व्यवहार्य पूर्णांकाच्या स्वरूपात घेतोय. 3 चोक 12 12 अधिक 1/4 12 अधिक 1 किती झाले? 13 13/4. आता हे दशांश अपूर्णांकात करायचंय. सर भागाकार 3.25. करायचा. काय करायचा? भागाकार करायचा. 4/13 करायचं. करा. 4×3 = 12. सर उत्तर 3.25 होतं. बर 4×3 = 12 उरला 1 1ला भाग दिला पॉईंट दिला तो शून्य घेतला. 4 दुनी 8 उरले 2 ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे भागाकारामध्ये मग शून्य घेतला. 4×5 = 20. ठीक आहे. तर 20ला 20 20 म्हणून 20 शून्य बाकी उरले. तर याची किंमत काय आलेली आपली? 3.25 आलेली आहे. सोपं उदाहरण आहे हे का नाही? लिहून घ्यायचं चला. ठीक आहे. आपण जाऊया नवनीत स्वाध्याय 9.3 मधल्या चौथ्या प्रश्नाकडे. नवनीत स्वाध्याय 9.3 मधला चौथा प्रश्न. 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20 बरोबर किती? ही पदावली आहे. पदावली सोडत असताना कधी भागुबेव डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार किंवा गुणाकार यांच्यापैकी जी क्रिया पहिल्यांदा येईल ती क्रिया सोडवायची असते. ठीक आहे. परंतु सुरुवातीलाच तुम्हाला पूर्णयुक्त अपूर्णांक आलाय किंवा सोडवायला वेळ देऊ का 1 मिनिट? हो सर. सोडवा बरं. हो सर. मी तोपर्यंत चहा पितो. थोडं बरं पहिल्यांदा पूर्णयुक्त अपूर्णांक जो आहे 3.3/5 त्याला व्यवहार्य अपूर्णांकात करा कन्वर्ट.
सोडवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. त्रुटी जमणारे दररोज क्लासला येत चला बरं का, क्लास बुडवू नका. हो सर. सर आलं उत्तर. हा सांगा आराध्य उत्तर. आराध्य रेज सर उत्तर आलं. हा सांगा उत्तर. 5. 5. ओके. हो सर उत्तर 5 आहे. बर 5 उत्तर. लोअर हँड करा आराध्या, रेज हँड करू नका. उत्तर आलेलं आहे. पहा आपण हे उदाहरण सोडूया. ठीक आहे, तुम्ही सोडवले उदाहरण म्हणजे तुम्हाला जमतंय. ज्याला आलं नाही तरी लक्ष इकडे द्या. ठीक आहे, आता पहिल्यांदा 3.305 आहे ना, याला मी काय करतो, योगाच्या पूर्णांक करतो, इकडे बाजूला करतो सेपरेटली. 3.305 म्हणजे काय रे, 3 गुणिले 5 अधिक 3 भागिले 3. बरोबर आहे. 3 गुणिले 5 15, 15 अधिक 3 भागिले 5 आहे. बरोबर 18/3 आलं. ठीक आहे, खाली अंशात 5 आहे. बरं ठीक आहे, सोडून बघूया आता काय येते. मलाही उत्तर माहित नाहीये. ठीक आहे, 2/5 पर्याय मध्ये नाहीये बरं का. हा आता बघा 3.305 याचं मी व्यवहार्य पूर्णांकात केलं, काय उत्तर आलं 18 सॉरी छेदामध्ये 5 पाहिजे होतं, 18/5 आलं. सर माझं उत्तर 88/5 आहे. बरं ठीक आहे, बघूया आता काय उत्तर काय ते सोडून बघूया आपण. 18/5 आलं. पहिल्यांदा भाकर करायचंय 7/10 भागिले या 10च्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 आहे. 10च्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे काय असणार, 1 आहे. हा भागाकार आहे, भाकर करताना त्याचे काय करायचं, गुणाकार करायचं. 1/10 गुणिले 20. ओके, 18/5 अधिक 7/10. इथं भागाकार करूया. 10 10 2 20, 2 2 2 5 10. ठीक आहे, मग काय राहिलं काय तर 7/5 राहतंय. 7/7 अंशामध्ये फक्त 7 आणि छेदामध्ये 5 राहतंय. ही स्टेप समजली का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. 18 आता छेदामध्ये छेद समान आहे, छेदामध्ये 5 येणार आहे. 18 अधिक 7 18 अधिक 7 18 अधिक 7 किती येतं सांगा? 25 येतं. 25 भागिले 5 म्हणजे उत्तर आपलं येतं 5. 5 ला आपण 25 ला जर आपण 5 ला उत्तर काय येतं 5 उत्तर येतं. समजले? ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण घेऊया. 2 मिनिटं. हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे स्वाध्याय 9.3 मधला 5वा प्रश्न. 5/7 पेक्षा मोठा 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान आपल्याला अपूर्णांक शोधायचा आहे. लहान अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. कशापेक्षा मोठा असला पाहिजे? 5/7 पेक्षा मोठा असला पाहिजे व 11/14 पेक्षा लहान असला पाहिजे. ठीक आहे, पर्याय दिले तुम्हाला. पहिला पर्याय 6/7, दुसरा पर्याय 16/21, तिसरा पर्याय आहे 4/7, चौथा पर्याय आहे 19/21. ठीक आहे, आता हे कसं सोडवायचं? तर सोडवाल तुम्ही तर सोडून दाखवू. तर सोडवतो. तर 5/7 आता मी काय करतो, कम्पॅरिझन करतोय पर्यायापैकी जे अपूर्णांक आहे आपला, आपलं उत्तर पर्यायापैकी एकच आहे.
बरोबर आहे. मग मी कंपॅरिझन करतोय. 5 चे 7 ला मी पहिला पर्याय घेतो. 6 चे 7 कोणता अपूर्णांक मोठा आहे? हा, माझा अपूर्णांक मोठा कंपॅरिझन कशी करायची असते? ए छेद बी व सी छेद डी हा जो अपूर्णांक आहे याची कंपॅरिझन करताना ए गुणिले डी मोठं क्रॉस असेल, मल्टिप्लिकेशन. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायचं. हा, तसं 5 सत्ते 35 हा तिरक गुणाकार करतो बरं का. 6 सत्त सॉरी 6 सत्त 42 42 मोठं आलं याचा अर्थ काय रे? 5 छेद 7 पेक्षा 6 छेद 7 कसं आहे? मोठा आहे. ठीक आहे, 5 छेद 7 पेक्षा मोठा अपूर्णांक मिळाला. परंतु 6 छेद 7 हा अपूर्णांक 11 छेद 14 पेक्षा लहान आहे का? हे पण चेक केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही मी काय म्हणतोय ते? माना हलवा तुम्ही दिसताय मला, समजते ना? म्हणजे 6 छेद 7 हा अपूर्णांक 5 छेद 7 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ तो अपूर्णांक 11 छेद 14 पेक्षा लहान असला पाहिजे. मग ते सुद्धा पडताळून बघितलं पाहिजे. हा, मग 6 छेद 7 11 छेद 14 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करायचा आहे. 14 आणि 6 ला गुणाकार करा. 14 आणि 6 34 सत्ते किती? 84 11 सत्ते किती? 77 84 मोठा आहे. याचा अर्थ 6 छेद 7 हा अपूर्णांक मोठा आहे 11 छेद 14 पेक्षा. याचा अर्थ पहिला पर्याय उत्तर येत नाही. याचा अर्थ पहिला पर्याय उत्तर येत नाही. समजतंय? हा, आपण आता मग दुसरा पर्याय चेक करूया. ठीक आहे, पहिला पर्याय इरेज करतो मी. दुसरा पर्याय चेक करूया. याच पद्धतीने चेक करायचं क्रॉस मल्टिप्लाय करून. ठीक आहे, दुसरा पर्याय काय आहे? 16 छेद 21. पहिल्या तर 5 छेद 7 पेक्षा 16 छेद 21 मोठा आहे का बघूया. हा, 21 पंचे 21 पंचे 105 16 सत्तर 16 सत्तर किती? 105 16 गुणिले 7 96 अरे 112 112. ठीक आहे, तर कोणता मोठा आहे? 112 मोठा आहे. तर 5 छेद 7 पेक्षा 16 छेद 21 हा अपूर्णांक मोठा आहे. तो अपूर्णांक 11 छेद 14 पेक्षा लहान आहे का चेक करूया फक्त. 11 छेद 14 पेक्षा लहान आहे का चेक करायचंय. चला 16 गुणिले 14 करा किती ते सांगा, आणि 11 गुणिले 21 करा किती ते सांगा मला. चला गुणाकार तुम्ही सांगायचंय. श्रीराज सांग बरं गुणाकार. सर 16 गुणिले 14 174 येतं. बर, आणि 11 गुणिले 21 231 याचा अर्थ काय? तर हा अपूर्णांक लहान आहे. हा, म्हणजे 174 लहान आहे. याचा अर्थ 16 छेद 21 हा अपूर्णांक 11 छेद 14 पेक्षा लहान आहे. हा, म्हणजे आपल्याला काय सांगितले? 5 छेद 7 पेक्षा मोठा. तर 16 छेद 21 हा 5 छेद 7 पेक्षा मोठा आहे का? तर आहे. नंतर काय विचारले? पण हा 11 छेद 14 पेक्षा लहान असला पाहिजे. तर 16 छेद 21 11 छेद 14 पेक्षा लहान आहे का? आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असणार आहे. कळाले? पर्यायावरून आपण गेलोय. इथे कशामध्ये? सर नाही 16 गुणिले 14 224 येते. 224 येते. बर, हो. 14 पंचे 70 हा, 14 षट्टे सर. 84 ला 4 हातचे आले 8 14 1 14 14 आणि 8 हा 200 किती येते? 24. हा बरं, 224 आलं तरी उत्तर 224. तेच आहे. आपलं उत्तर काही बदलत नाही. 224 हे 231 पेक्षा लहानच आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काही बदलत नाही. पण ठीक, उत्तर तेच राहतं. ओके, समजते सगळ्यांना? ओके, हो सर. हा, आता 6वा प्रश्न आपण नवनीत स्वाध्याय 9.3 मला 6वा प्रश्न आपण कालच्या तासाला शिकवलेला आहे. त्यामुळे आपण आता काय करूया? नवनीत स्वाध्याय मधला आपण 7वा प्रश्न घेऊया. नवनीत स्वाध्याय 9.3 मला 7वा प्रश्न. सर थांबा, थोडं लिहायचं राहिलंय. अरे आता रेकॉर्डिंग क्लासमध्ये बघून घेऊन घ्या. हा व्हिडिओ आज का उद्या युट्यूबला जातो त्यावेळेस बघून घेऊन घ्या. ठीक आहे, मी केलं रिलीज केलं तुझ्या आधीच. तर हा लिहून घ्या. घ्या लिहून लवकर. किंवा तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लासमध्ये पाहून लिहून घेऊ शकता बरं का, राहिलं तर घरी. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा 7वा प्रश्न नवनीत स्वाध्याय 9.3 मधला 7वा प्रश्न. ठीक आहे,
काय प्रश्न आहे? ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी, ABCD च्या किमती समान आहे. तर तर पर्यायामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर पर्यायामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? कोणता? ठीक आहे, पहिला पर्याय आहे A/5, दुसरा पर्याय आहे B/7. सर तुम्ही हे गणित कुठं कशात लिहिता हो? नवनीत स्वाध्याय, नवनीत 8वी स्कॉलरशिप, C/3, D/2. नवनीतचं पुस्तक आहे, नवनीतचं सर तिथे तुम्ही पुस्तकात थर्ड ऑप्शन नंतर प्लस साईन टाकलं. पुस्तकाचं कव्हर बघा, दिसते कव्हर पुस्तकाचं? हो सर. हा, या पुस्तकातून घेतो. तुम्ही सुद्धा हे पुस्तक विकत घ्या, हर्ष. नवनीतचे का सर? नवनीत स्कॉलरशिप विकत घ्या. माझ्याकडे आहे सर. हा, मग त्यातला घेतो प्रश्न मी. हा. हा, आता बघा, समजा ABCD याची किंमत मी एक समजली, मी एकच किंमत समजली. या सगळ्यांची किती किंमत समजली? एक. समजा A बरोबर B बरोबर C बरोबर 1 आहे असं समजलं, तर आपले पर्याय काय होतं? ते 1/5 पर्याय होतो, दुसरा पर्याय 1/7 होतो, तिसरा पर्याय 1/3 होतो, आणि चौथा पर्याय 1/2 होतो. यातलं मोठं कोणतं असणार आहे सांगा? 1/2. 1/2 मोठं असणार आहे. ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक कसा असतो? मोठा असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे, 1/2. ओके, समजते ना? हो सर. हो सर. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे नवनीत स्वाध्याय 9.4 मधला तिसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि पहिला प्रश्न थोडा तुम्हाला सोडवायसाठी ठेवतोय. कारण तो टाईप करावा लागेल मला घ्यायचं म्हणलं तर. आता वेळ कमी राहिला आहे. शेवटी आधी शेवटचा प्रश्न तिसरा घेऊया, वेळ राहिला तर पहिला घेऊया. ठीक आहे, तर नवनीत स्वाध्याय 9.3 मधला शेवटचा प्रश्न आपण घेऊया. 9.4 मधला शेवटचा प्रश्न, तिसरा प्रश्न. 11/3 गुणिले वजा 3/22. सर्वांनी नवनीतचे पुस्तक घ्या. 2024 असेल तरी चालतंय, आपण 2024 पुस्तक घेतोय. भागिले वजा 0.125 बरोबर x. तर x बरोबर किती? श्रीराज समजतात ना एक्झाम्पल? श्रीराज वास्कर. हो सर. आज परिमेय व अपरिमेय संख्यावर टेस्ट आहे 20 मार्काची. सर्वांनी ती ऑनलाईन टेस्ट सोडवायची आणि त्याच्यावर किती मार्क पडले ते स्क्रीनशॉट येतो शेवटी. त्याचा स्क्रीनशॉट काढायचं, मला वैयक्तिक पाठवायचं शेवटी. ठीक आहे, ज्याचा अभ्यास झाला असेल तुम्ही अभ्यास करून सोडवा. ठीक आहे, कालच तुम्हाला सांगितलं होतं मी. सर हा, हो सर. याला मायनस किंवा प्लस साईन नसतं ना कशाला? झिरोला? हो, नसतं, पण मायनस 0.125 आहे ना, 0.125 आहे ना पुढं. नुसतं शून्य नाही, ते तो दशांश अपूर्णांक आहे 0.125. ठीक आहे, सोडवायचं आता आपण. स्वराली सोडवायला तयार करायचं, बसलीस तू फक्त बघत. स्वराली गायकवाड सोडवायचं. 11/3 ला 11/3 हा गुणिले वजा 3/22. आता इथं बघा, भागिले वजा 0.125 बरोबर x. पहिल्यांदा गुणाकार करा. 11 × 11, 11×2 = 22, 3×1 = 3, 3×1 = 3. इथं वजा म्हणून वजा 1 राहिलं. ठीक आहे, मग काय राहिलं? वजा 1 गुणिले वजा 1 वरी वजा 1 छेदामध्ये 2 भागिलेला काय करतोय? गुणिले 0.125 ला छेदात काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे. याचा गुणाकार व्यास घेता कसं घ्यावं लागेल? 1 वजा 0.125 बरोबर x. आता गुणाकार आहे, हे अपूर्णांकाचा गुणाकार आहे. या अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अंशामध्ये पण वजा आहे आणि छेदामध्ये पण वजा आहे. म्हणजे इथं किंवा असं करून घ्या, वजा 1 गुणिले वजा 1 वजा 1 आणि 2 गुणिले खालचं छेदाचा गुणाकार करा. 2 गुणिले वजा 0.125 काय तरी वजा 0.250 येतं. बरोबर आहे. वजा वजा कॅन्सल, वजा वजा कॅन्सल, अंशात पण वजा आहे, छेदात पण वजा आहे. वजा वजा कॅन्सल झालं. आता हे काय राहिलं? x बरोबर काय राहिलं रे? x बरोबर राहिलं 1.0.25
0.25 याचा अर्थ काय असतो रे? 1/4. 0.25 म्हणजे काय असतं? 1/4 असतं का 4 असतं? 1/4 असतं. समजला हा प्रश्न सगळ्यांना? माना हलवा तुम्ही दिसताय मला. हो सर. हो सर. ठीक आहे. नवनीत स्वाध्याय 9.4 मधला फक्त एक प्रश्न राहिला, तो पण प्रश्न घेऊया. फक्त प्रश्न तोंडी सांगतो. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पान नंबर 255 पहा. पान नंबर 255 पाहायचंय. सर हा विचारा. सर कोणाला तरी दररोज एक जे सोडवते त्या स्वाध्यायाचं एक म्हणजे त्या स्वाध्यायाचं पेजाचा फोटो पाठवायला होता का? कारण की माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे मी बघितलं पण काय कर, पुस्तक विकतच घे ना, तुला लागणारच आहे ना पुस्तक. वर्षभर हो आपल्याला पण पुस्तक लागणार. सर पण माझ्या इकडे बरं अजून काय बरं ठीक आहे. आज आता 9.3 आणि 9.4 पेज आणि 255 कोणतरी एखादा फोटो पाठवा रे आजच्या पेजचा. ठीक आहे. हो सर. हा आजच्या पेजचा कोणतरी एक जण फोटो पाठवा. ग्रुपवर पाठवा. एकानेच पाठवा, दोघांना पाठवू नका. एकाने पाठवले का बघितलं की मग दुसऱ्याला पाठवायचं नाही. ओके. हा तर नवनीत स्वाध्याय 9.4 मधला पहिला प्रश्न. प्रश्न मी तोंडी घेतोय, प्रश्न टाईप केले नाहीये म्हणून मी तोंडी सांगतोय. एका वर्गात 72 मुली असून त्यापैकी 1324 मुलगे आहेत. मुलगे म्हणजे बॉईज. कळतंय ना? मुलगे म्हणजे काय? बॉईज. मुले म्हणलं की मुलं मुली दोघे आले. मुली म्हणलं आपण काय मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला मुलीच म्हणतो. हे काय सगळी लहान मुलीच म्हणतो. मुलगी म्हणलं की बॉईज झालं. ठीक आहे. एका वर्गात 72 मुले आहेत, त्यापैकी 1324 मुलगे आहेत. त्यातील 1324 मुलापैकी 103 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली. कशात निवड झालेली आहे? कबड्डी संघात निवड झालेली आहे. कबड्डी संघात निवड झाली. तर कबड्डी संघात किती जणांना निवडली असणार आहे? तर कबड्डी संघामध्ये किती जणांना निवडले म्हणजे त्या 72 मुलापैकी किती मुलांना कबड्डी संघात घेतले असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता बघा कसं करायचं. पहिल्यांदा 72 मुलं आहेत. मुलं म्हणजे मुलं आणि मुली मिळून आहेत. बॉईज अँड गर्ल्स म्हणून 72 आहेत. त्यांचे 1324 काय आहेत तर बॉईज मिळणार आहेत. एवढे की आपल्याला काय मिळणार? फक्त बॉईज मिळणार आहे. 72च्या 1324 घेतलं तर आपल्याला बॉईज किती ते कळणार आहे. जसं आमच्या शाळेमध्ये ओनली बॉईज आहेत. आमच्या शाळेमध्ये गर्ल्स नाहीत, ओनली बॉईज आहेत आमच्या शाळेमध्ये. खूप धिंगाणा असतो, खूप मारावं लागतं. त्याशिवाय ते शांतच बसत नाहीत. बरोबर आहे का श्रीराज? कुठे गेला श्रीराज? हो सर. हा तसं काही शाळा बॉईज आणि गर्ल्स दोन्ही मिळूनच्या शाळा असतात. जसं काही शाळेमध्ये ओनली गर्ल्स आहेत. स्वराली गायकवाडची शाळा असेल किंवा समृद्धीची शाळा असेल किंवा मुंडेंची शाळा असेल त्यांच्या शाळेमध्ये ओनली गर्ल्स आहेत. तसं आमच्या शाळेमध्ये ओनली बॉईज आहेत. तर 72 गुणिले 1324 म्हणजे आपण बॉईजची संख्या काढतोय. 24 न 72 बघा. 24 एक 24, 24 त्रिक 24 72, 13 त्रिक 39. मग त्या वर्गामध्ये 39 बॉईज झाले. त्या 39 बॉईज पैकी 103 बॉईजची निवड कबड्डी संघात झालेली आहे. 39 बॉईज पैकी 103 बॉईजची निवड करायला कबड्डी संघात झाली. मग 3 39 बघा. 3 एक 3, 13 त्रिक 39 म्हणजे किती बॉईजची निवड झालेली आहे कबड्डी संघामध्ये? 13 बॉईजची. ओके समजले? हो सर. हो सर. आता परत सांगतोय आपले नवनीत स्वाध्याय 9.3 व 9.4 यातले सर्व उदाहरण झालेत. आजचा होमवर्क तुम्हाला सांगतोय. आजचा होमवर्क आहे नमुना प्रश्न जे आहेत, नमुना प्रश्न व्यवहार या पूर्णांकाचे, ते नमुना प्रश्न आज तुम्ही सोडवायचे. ऍक्च्युली नमुना प्रश्न सोडून देईल पण तुम्ही पण सोडवायचे, न फक्त सोडवायचा प्रयत्न करायचा. कारण नमुना प्रश्नामध्ये जे उदाहरण आहेत त्या सर्व प्रकारची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. ती उदाहरणं तुम्ही न बघता सोडवायचा प्रयत्न करायचे. त्यानंतर आज शिकवलेली उदाहरणं सुद्धा न बघता तुम्ही सोडवायला प्रयत्न करायचा. आज शिकवलेली उदाहरणं पण डबल सोडवायचे. म्हणजे मी शिकवलं जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला न बघता येते का नाही हे बघायचंय तुम्ही. ठीक आहे. लक्षात ठेवा 8वी स्कॉलरशिप असो किंवा एनएमएमएस असो या दोन्ही परीक्षेला आपण न सोडवलेले प्रश्नच येणार. मग आपले न सोडवलेले प्रश्न कधी सुटतील? जर सोडवलेले प्रश्न जर आपल्याला सुटत असतील तर नवीन प्रश्न आपल्याला सुटतील ना. बरोबर का नाही? त्यामुळे प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे. शेवटचा 1 मिनिट या मीटिंगसाठी राहिलेला आहे. ठीक आहे. आपण थांबूया. थांबण्यापेक्षा थोडं चर्चा करूया. काल संख्याक्रमचा मी 4था व्हिडिओ दिला होता. मला असं वाटत नाही, मला असं वाटतंय की संख्याक्रम मधला कोणताच भाग शिल्लक राहिलाय, तो कोणता प्रकार शिल्लक राहिलाय असं मला वाटत नाही. सर्व प्रकार कव्हर झालेत संख्याक्रम मधले. हो सर.
हो सर. आता संख्याक्रम काही वेगळं शिकवायची गरज आहे का झूम मीटिंग मध्ये घेऊन? सांगा. नाही सर. नाही. अजून आजचा होमवर्क पण सांगतोय, संख्याक्रमचा अजून एक व्हिडिओ जर असेल तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला सोडवायला देतोय आज. ठीक आहे, अजून एक व्हिडिओ देतोय, त्यानंतर मग आपण पुस्तक सोडवायचं आहे. आज आता 8 वाजता तुम्हाला परिमेय व अपरिमेय संख्याची टेस्ट येणार आहे ऑनलाईन. खूप सोपी टेस्ट आहे, अवघड नाहीये, सोपे प्रश्न येतात. ठीक आहे, तर सोपे प्रश्न आहेत. त्या टेस्टमध्ये सुरुवातीला एक व्हिडिओ पण दिलेला आहे. त्या टेस्टमध्ये सुरुवातीला व्हिडिओ पण आहे, तो तुमचा व्हिडिओ तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भातला व्हिडिओ आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला मराठीत छान पद्धतीनं समजावून सांगितलंय. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा. ठीक आहे, तो व्हिडिओ पाहिलात आणि टेस्ट सोडवली तर तुमचे 100% उत्तर बरोबर येतील. ठीक आहे, आणि जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले, जे एप्रिल महिन्यामध्ये नव्हते, त्यांनी मागचे लिंक मागून घ्या माझ्याकडून. आता मागच्या लिंक एक क्लास क्रमानं एक क्लास दररोज एक क्लास पूर्ण करा. निष्ठा असेल, तहरी मलबेरी असेल, पार्थ जाधव असेल, शिवम धोबे असेल, स्मृती जमदाडे असतील, हे जे